न्याय चातुर्य ऋषिकेश यांनी सांगितलेली कथा. एका गावात 2 शेतकरी राहत होते. एकाकडे जमीन जुमला, गाय बैल भरपूर होते. कणगी धान्याने भरलेली असायची. त्या मानाने दुसरा शेतकरी जरा गरीबच होता. त्याच्याकडे थोडी शेती होती, दुभती गाय होती. त्यावरच त्याचे वर्षभर गुजराण होई. दोघांच्या स्वभावातही जमीन अस्मानाचा फरक होता. एक उधळ्या होता तर दुसरा हातचं राखून खर्च करी. पहिला आपले मोठेपणा दाखवण्यासाठी अफाट खर्च करी. घरात भरपूर दूध उपते असूनही प्रसंगी पावशेर तूपही नसायचे. उधळ्याच्या घरी एकदा एक कार्य निघाले. त्याला तुपाची गरज भासली. घरात तर तूप नव्हते, गावात कोणी देण्यासारखेही नव्हते. शेवटी तो त्या गरीब शेतकऱ्याकडे गेला. त्याने मात्र आनंदाने मोठ्या शेतकऱ्यास 2 शेर तूप दिले. काही दिवस गेले. दोन्ही शेतकऱ्यांची वाटेत कित्येकदा भेट होई, पण मोठा तो काही तूप द्यायला तयार नव्हता. तो घेतलेलं तूप परत करत नव्हता. थोडकं असतं तर या गरिबांना सोडलं तरी असतं, पण होतं 2 शेर. एकदा छोट्या शेतकऱ्याने मोठ्या शेतकऱ्याकडे जाऊन आपले तूप परत मागितले. तो म्हणाला, कसले तूप? माझ्याकडे एवढी दुभती जनावरं असताना मी कशाला तुझ्याकडे मागू? छोट्या शेतकऱ्याने प्रसंगाची आठवण केली, पण मोठा शेतकरी मानायलाच तयार नव्हता. शेवटी छोटा शेतकरी मर्यादा रमणकडे गेला. खटला भरला. मर्यादा रमणने खटला सुनावणीचा दिवस ठरवून दिला. त्यावेळी दोघांनी आपले आपले म्हणणे मांडावे. दोघांचे म्हणणे ऐकून निकाल मिळेल असे मर्यादा रमणने त्यांना सांगितले. हा मर्यादा रमण गावागावांमध्ये प्रसिद्ध असा न्याय करणारा न्यायाधीशच समजाना. हा खटला भरण्याच्या आदल्या दिवशी मर्यादा रमणने न्यायमंदिराच्या रस्त्यावर गुडघा एवढा खोल रस्त्याभर रुंद करून खड्डा खोदला आणि त्यात माती पाणी टाकून सगळा चिखलाचा राडा केला. डबके असे खोदले गेले की न्यायमंदिरात येण्यासाठी त्या व्यक्तीला डबक्यातून येण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. ठरलेल्या दिवशी वादी प्रतिवादी कोर्टात आले आणि न्यायालयात येण्यासाठी त्या डबक्यातूनच यावे लागलेले असल्यामुळे त्यांचे पाय गुडघाभर चिखलाने भरलेले होते. मर्यादा रमणने पाहून असं केलं आणि आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की जा, यांना पाय धुवायला बादलीभर पाणी द्या. सहकाऱ्यांनी दोघांना सारख्याच बादल्या आणि बरोबर तेवढंच पाणी दिलं. दोघांना दिलेलं पाणी अगदी बरोबर होतं. गरीब शेतकऱ्याने अर्ध्या बादलीत स्वच्छ पाय धुतले, पण श्रीमंत उधळ्या शेतकऱ्याला बादलीभर पाणीही पुरले नाही. त्याने आणि पाणी मागितले. दोघांचे स्वभाव त्या गोष्टीवरूनच मर्यादा रमणला समजले. रीतीप्रमाणे जाब झाले. मर्यादा रमणने कौशल्याने श्रीमंत उधळ्या शेतकऱ्याच्या तोंडून सत्य वदवून घेतले. मग अर्थातच निकाल गरीब ब्राह्मणाच्या बाजूने लागला आणि मग त्या श्रीमंत शेतकऱ्याला त्याला 2 शेर तूप आणि खोटं बोलला म्हणून शिक्षा म्हणून आणि 1 शेर तूप देण्यास सांगितले. कशी वाटली श्रोत्यांनो ही छोटीशी कथा? कमेंट करून सांगा.